वैयक्तिक आपल्या स्वतःच्या फायद्याचे असणारे, आपल्या कुटुंबाच्या फायद्याचे असणारे, आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या फायद्याचे असणारे. बघा, आपण जे इतर विषय अभ्यासले या सगळ्या विषयांमध्ये अभ्यासक्रमाचा पूर्ण मागोवा घेतला, ध्येय, उद्दिष्ट, क्षमता, अध्ययन निष्पत्ती वगैरे. परंतु ही जी तासिका असणार आहे पुढची, आता याच्यामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी माहीत होतील, समजतील की त्या आपण यापूर्वी एकदा म्हणजे ऐकलेल्या जरी असतील पण त्या अंमलात आणलेल्या नाहीये. तर बघा, पुन्हा विचारतो की हे असं कोणतं असेल, काय आसनाचं नाव? योगासन आहे, बरोबर सांगितलं तुम्ही. सरांनी धनुरासन सांगितलं आहे. इकडे कोण सांगितलं तुम्हाला? मला एक मिनिट प्रामाणिकपणे सांगा, आपण स्वतः योगासन करतो का हो? हात वर करा. फारच कमी हात वर दिसत आहेत. आणि म्हणजे काही लोक तर हात वर करायला घाबरतात. त्यांना असं वाटतंय की मी लक्ष नाही तर पुढे पाचारण करायला आणि योगासन प्रात्यक्षिक करायला लागले काय हो. असं काही नाहीये. तुम्ही योगासन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण योगासन करत असला तर त्यांनी हात वर करायचं आहे. आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून पण दाखवणार आहे. तुमची इच्छा असो नसो, पण प्रात्यक्षिक बघायचे का तुम्हाला? ओके, बघा, आपण या तासिकेच्या सुरुवातीला या विषयाची थोडी तात्विक माहिती बघूया, जी जास्त महत्त्वाची नाहीये, पण हा प्रॅक्टिकल बेस विषय असल्यामुळे आपल्याला तात्विक माहिती देखील थोडी माहिती असणं आवश्यक आहे. या प्रशिक्षणामध्ये एक सगळ्यात नवीन कन्सेप्ट आलेली आहे. आपण सगळ्यांनी डीएड अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे, बरोबर. तर आपल्याला हबार्टची पंचपदी हा टॉपिक माहिती आहे. हबार्टची पंचपदी सांगा बरं, हबार्टच्या पंचपदीमध्ये कोणत्या पायऱ्या येतात? 5 पायऱ्या येतात की 6 येतात? 6 येतात का? 5 येतात का? म्हणून त्याला आपण पंचपदी म्हणतो. मग आता यामध्ये एक बदल झालेला आहे. पंचपदी या शब्दाला वेगळा नवीन शब्द आलेला आहे. त्या पायऱ्यांमध्ये देखील बदल झालेला आहे. बघा, अध्ययन प्रक्रिया पंचादी: आदिती, बोध, अभ्यास, प्रयोग, प्रचार. पंचादी हा शब्द आपण यापूर्वी ऐकला होता का? पंचपदीला 5 शब्द होणार: आदिती, बोध, त्याच्यामध्ये आदिती, बोध, काहीतरी वेगळे शब्द वाटतात की नाही? पंचपदी तर माहिती आहे आपल्याला, पण ही नवीन कन्सेप्ट आलेली आणि असेच प्रश्न, असेच मुद्दे हे खास करून टीईटी मध्ये विचारले जातात. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. अध्यापन प्रक्रिया अध्ययन प्रक्रिया पंचादी जर आपल्याला आपण नोट करून घ्या: आदिती, बोध, अभ्यास, प्रयोग, प्रचार. आलेले होते ते प्रश्न कोणते तरी चालू आहे.